गरजू मुला-मुलींना वह्या व पेन वाटप। महापौर सौ दीपमाला काळे यांचे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला। भाजपा एनजीओ सेल रुक्मिणी फाउंडेशन मिडटाउन एनजीओ व पंच हॉस्पिटलकडून हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवर दीपक पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, नगरसेवक मनोज काळे, हाऊसिंग सोसा उपाध्यक्ष रवींद्र पवार हे उपस्थित होते। दीपक पाटील यांनी मुला-मुलींनी शिकून मोठे झाले नंतर समाजाला व दुर्बल घटकांना शिक्षणास मदत करावी, वह्या व पेन देण्यामागचे कारण शिक्षण करताना मदत व्हावी। दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले, आपण कमवत असताना गरजूंना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे। शिक्षण झाले तर समाज पुढे जाण्यास मदत होईल। यावेळी 1200 वह्या व 500 पेनचे वाटप करण्यात आले। मुला-मुलीमध्ये उत्साह दिसत होता। सूत्रसंचलन पंकज धर्मचंद जैन, आभार ज्योती श्रीवास्तव यांनी केले। यावेळी अध्यक्ष रवींद्रसिंह राजपूत, डाळा विजय साखनला, कमलेश डांबरे, राजूभाई श्रॉफ, मनीष वाणी, गणेश फुसेकर, राहुल चौधरी, महाश्वेता माथुरवैश्य, चेतना मुळे व सदस्य, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। की ज्यांची परिस्थिती, कारण आपण बघतो की खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। शाळा जेव्हा चालू होता, मग दप्तर असतं, गणवेश असतो, बूट असतात, युनिफॉर्म असतो, पेन, कंपास पेटी, असा खूप खर्च ह्या महिन्यात सुरू होतो। आणि ज्या वेळेला पालकांचं जे महिन्याचं जे बजेट असतं ते सगळं कोसळतं। या असं ठरवलं की आपण फुलाची पाकळी यांना मदत करावी, आणि म्हणून आज हा आपण विद्यार्थ्यांना वह्या वाटण्याचा कार्यक्रम आणि त्याच्यासोबत एक पेन देण्याचा कार्यक्रम आपण केलेला आहे। बाळांनो, मित्रांनो, आपले पालक आपल्यासाठी खूप कष्ट करता, मेहनत करता, आपल्याला शिकवता। फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ह्या सगळ्यांना एकत्र जमा करणारे या सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्रभाई पाटील व संपूर्ण आपण गाव भोपाळ आणि सर्वजण। खरं म्हणजे मला भाषण द्यायची काही अजिबात सवय नाही आहे, मी डॉक्टर माणूस आहे, परंतु ह्या वह्या पुस्तकं देण्यामागचा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला साधारणपणे खूप प्रकारचा खर्च आपल्या पालकांवर पडलेला असतो। फक्त शाळेतले मुलं शाळेतले खाली बसायचे, आपण शेवटी वाटणार आणि आपले कुटुंब आपल्याकडेच ठेवायचे।
पाहुणे